नमस्कार, मी नाना हैरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. एकही शेतकरी पंचनाम्यातून सुटता कामा नये, खासदार भास्कर भगरे यांनी दिले आदेश. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आज नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या पाहणीदरम्यान एकही शेतकरी पंचनाम्यातून सुटता कामा नये असे संबंधित अधिकारी यांना आदेश दिले. तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतमालाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले. नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासोबत समन्वय साधून योग्य पद्धतीने नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. झालेल्या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना केले. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. 2,000 पाठवून दिले म्हणजे बऱ्यापैकी आपले 100% पंचनामे होणार आहे. त्याची काळजी करू नका. फक्त कोणी राहणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्या. आता आहे ना, आता काय पाहणी करायची